जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहिलं की विदर्भाच्या मंठा तालुक्यामध्ये सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये परतूरमध्ये तसेच इकडे पूर्णा सेलू भागातही बहुतांश भागांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे। आणि प्रामाणिकपणे ज्या ज्या भागांमध्ये पाऊस झाला त्या शेतकऱ्यांनी कमेंट्स टाकायचे आहेत। आणि मान्य आहे, फक्त लातूर, बीड, परभणी जिल्हा आणि त्यानंतर सांगलीच्या तुरळक भाग राहिला आहे आणि धाराशिव सुद्धा बऱ्याचपैकी राहिलेला आहे। पण एक मात्र नक्की आहे की आज पावसाने बरेचसे भाग त्याने कव्हर केले आहे। जळगाव असेल, बुलढाणा जिल्हा आहे, त्यानंतर अकोला आहे, नागपूर, हिंगणघाट देखील आहे। आणि अजूनही सुद्धा संध्याकाळच्या वेळेला नांदेडची उत्तर बाजू, हिंगोलीची दक्षिण बाजू, यवतमाळ जिल्हा तो कव्हर अप करणार आहे। आणि त्याचबरोबर पूर्णा परिसरात देखील आज त्याने हजेरी लावली आहे दिवस मावळ्याच्या नंतर। आणि अजूनही आभाळ, गरमीची लेवल तिथे सक्रिय आहे। आणि याचबरोबर रात्री बेरात्री सुद्धा छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग, मालेगावचे उत्तरेकडील भाग, नांदगाव परिसर, त्याचबरोबर नाशिकचे उत्तरेकडील जेवढे भाग असतील, पूर्वेकडील जे काही भाग असतील, तो आज जोरदार हजेरीची कव्हरिंग करणार आहे। आणि एक दिवस म्हणजे आज काल 14 तारखेला झालं नाही आहे, 15 तारखेलाही आज मराठवाड्यामध्ये 4-5 जिल्ह्यांना झालं नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी जो पाऊस झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी कमेंट्स मात्र नक्की करायच्यात। माझ्याकडे कमेंट्स खूप आलेले आहेत, परभणी असतील, गेवराईचे पण काही भागांमध्ये झालेल्या कमेंट्स आलेले आहेत। पण बरेचसे शेतकरी जाणून बुजून लाईव्हच्या दरम्यान किंवा लाईव्ह नंतर कमेंट्स करत नाही आहे। आणि मान्य आहे, बऱ्याच भागांमध्ये तो राहिलासुद्धा आहे। पण एवढं नक्की आहे की ह्या 2-4 दिवसामध्ये या मराठवाड्यातल्या परिसरामध्ये देखील हाय प्रेशर असतानासुद्धा हलक्या तर मध्यम पाऊस नक्की ह्या 2-3 दिवसात होईलच। आणि त्यानंतर शेवटच्या आठवड्यात तर पाऊस आहे, पण तो सुद्धा नदी नाले वाहणं, मुसळधार होणं या अपेक्षेचा नाही आहे। ज्याला सांगितलं जाते रेटून घेटून तेवढ्या पद्धतीचं तरी नाही आहे। तिथे सुद्धा गारवा येणार आहे, गारव्यामुळे बारीक थेंब पडणं आहे, हे निरंतर चालणार आहे। आणि ह्या ज्या काही भागांमध्ये पाऊस पडलेला आहे यांना पुन्हा 4-5 दिवसांना काही ठिकाणी वाहुणी पाऊस झाला आहे, काही ठिकाणी चांदणभरी पाऊस झाला आहे, पण अजूनही तो शेतकरी कमेंट्स करायला मात्र चॅनलवरती येत नाही आहे। ठीक, आता हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नावं आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ठीक आहे, आता तुम्हीच बघा, पूर्णा वगैरे भागांमध्ये पाऊस झाल्याच्या कमेंट्स देखील येतात आहेत। आता संध्याकाळच्या वेळेला वर्धा वगैरे भागात देखील संध्याकाळी पाऊस होणार आहे, 70% व्याप्ती आहे, पण सर्वदूर पाऊस मी तो सांगितलेला नाही आहे, ही गोष्ट देखील फिक्स आहे। जे काही टप्पूस धरून ठेवला आहे की आमच्याकडे पाऊस नाही, सर्वदूर तुम्ही सांगितलं आहे, सर्वदूर सांगितलेलं नाही आहे, 70% व्याप्ती सांगितली। आणि त्याबरोबर जे काही जिल्हे आहेत विदर्भातले हे 50-100च्या आसपास सुद्धा कव्हर केलेले आहेत। ठीक आहे, तर आता बघूयात आपल्या मेन अंदाजाकडे। आज 15 जुलैची मध्यरात्र सुद्धा माजलगावपर्यंत उत्तरेकडील भागांना मजल मारते आहे। सेलूचे, परभणीचे जे काही उत्तरेकडील भाग आहेत, गेवराई पट्टा, उत्तरेकडील शहागड पट्ट्यात सुद्धा काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस होण्याचा अंदाज आहे, सर्वदूर व्याप्ती नाही आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दक्षिण भागातल्या परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। जिंतूर जिल्ह्यामध्ये, जिंतूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे। परत त्यानंतर अंबडच्या उत्तरेकडील भागांना संध्याकाळच्या वेळेला मध्यम ते चांगल्या पावसाचा रडार बनणार आहे, इथेही बऱ्याच ठिकाणी आज पाऊस झालेला आहे। घनसावंगीतल्या उत्तरेकडील भागांना, राणीचे गाव असतील, त्यानंतर उत्तरेकडे जे काही भाग आहेत त्यांना देखील पाऊस झालेला आहे। डाकेफळ परिसर असेल, राजागावचा काही भाग असेल, इकडच्या भागांना देखील तो पाऊस झालेला आहे। ठीक आहे, तर आता कमेंट बघताय तुम्ही घनसंगीच्या वगैरे, मी शॉर्टकट तर व्हिडिओ देणारच आहे बाबतीत, पण आज मुद्दामून मला कमेंट्स पाहायचे आहेत। ठीक आहे, रईस एक परभणीमध्ये देखील पाऊस होईल, पण तुम्हाला 2-3 दिवस मध्यम हलक्या पावसाच्या रडारवरती राहावं लागणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल 1 किंवा 2 दिवसात असा पाऊस होणे नाही आहे, फक्त बघायला दिसेल बुरबुर चालू आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही कंडिशन आहे। आणि मी त्याच मेन फोकसवरती येतोय की टक्के व्याप्ती हा जो विषय वापरतोय मी नेहमी की हा व्याप्ती विषय यासाठीच असतो की याची व्याप्ती किती आहे। मान्य आहे, काल असं जसं आपण सांगितलंय की लातूर, धाराशिव पट्ट्याला राहील, पण तिथे हाय प्रेशरचा जो अडथळा असतो, आभाळ येऊन ढगांचं न थांबणं, या भागामध्ये सातत्यानं घडतंय। एवढं तंतोतंत सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण काही जणांची पोटदुखी अजूनही चालूच आहे। ठीक आहे, आणि एक विनंती पुन्हा करतोय, ज्यांना पटत नाही ना तुम्ही बिंदास घेऊ नका अंदाज, काही गरज नाही, मला तर आवश्यकताच नाही या सोशल मीडियाची, मी सातत्यानं सांगतोय।
मी लाखोंचा खर्च यासाठी करतोय की जेणेकरून ज्या भागामध्ये काय घडतंय किंवा काय घडणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही सरळ सरळ सांगत नाही की हा खंड आहे म्हणून, येईल मोजक्या ठिकाणी होईल, हलका होईल, मी तर सांगितलंच नव्हता वगैरे वगैरे. सांगितलं नव्हतं तर सांगायचं काम आहे तुमचं की काय होणार आहे काय नाही. मग एक तुम्ही बखाड म्हणून का सांगत नाही किंवा खंड म्हणून का सांगत नाही आहे. ठीक आहे, तर वळूयात आपल्या मेन अंदाजाकडे. चिंता करू नका, मी आज बडबड का करतोय, कारण की एक शॉर्टकट 6-7 मिनिटाचा व्हिडिओ नक्की देणार आहे सगळ्या महाराष्ट्राचा आढावाचा. आज रात्री कुठे कुठे पाऊस येईल याचा देखील अंदाज देणं चालू आहे. तर बघा, छत्रपती संभाजीनगरचे काही पैठण आणि गंगापूरचे भाग त्याने सोडले आहेत, पण चिंता करू नका, आज रात्री उत्तरेकडील भागांना देखील मध्यम किंवा हलका हा पाऊस होणार आहे. नाशिकचे उत्तरेकडील जेवढे काही तालुके येतील तो आज संध्याकाळी कव्हर करणार आहे. नदी नाले वाहतील असं पुढच्याही महिन्यात कंडिशन राहू शकते. आजही मोजक्या ठिकाणी वगळलेलं पाणी जाण्यासारखी कंडिशन झाली आहे आणि एकंदरीत कंडिशन एवढीही वाईट नाही. माल सुकत असतात ह्या महिन्यामध्ये, पिकं करपेपर्यंत सुद्धा पाऊस येत नाही. पण ज्यावेळेस जास्त पिकं करपेपर्यंत तुम्ही अजूनही ऑब्झर्व करा, ज्या दिवशी गरमीची लेवल किंवा ह्युमिडिटी वाढते त्या दिवशी नक्की वातावरण चेंज होतं किंवा 3 दिवसात तरी त्या पीक सुकल्यापासून ते वातावरण चेंज झाल्याशिवाय राहत नाही आहे. ही आतापर्यंतची इतिहासामध्ये नोंद आहे. आणि 1972 पासून अजूनही शेतकऱ्यांना पीक मोडायची वेळ सबंध महाराष्ट्रावरती तरी नाही आलेली. त्यामुळे चिंता करू नका, ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले बरेचसे जिल्हे हे पर्जन्य छायेच्या रडारवरती आले आहेत. पर्जन्य छायेचा रडार म्हणजे काय की पर्जन्य छाया फक्त तिथे पाहायला मिळते, तिथे पाऊस बरसत नाही. पण आज असं पाहिलं आपण की बऱ्याच ठिकाणी तो पाऊस देखील झालेला आहे. हे 4-5-7 जिल्हे जर मोजले बाजूला काढले तर बऱ्याच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेवढं प्रमाण आहे. राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी 8 जिल्हे जर आपण बाजूला काढले तर जवळपास 75% भाग हा कव्हर झालेला आहे. आता फक्त जे काही आपण सांगतोय मराठवाड्यासाठी, मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांनी मजल मारले आहे. जालन्याचा काही परिसर असेल, मंठा परिसर असेल, तळणी परिसर असेल, इकडे मंठा परिसर असेल आणि उत्तरेकडील बरेचसे भाग त्यांनी कव्हर केले. अजूनही संध्याकाळच्या वेळेला परभणी जिल्ह्यात तो मजल मारणार आहे. गरमीची लेवल पाहता, ढगांचं आगमन पाहता दिवस मावळत्याच्या वेळेला जे झालेलं आहे ते पूर्वेकडनं पश्चिमेकडे देखील सरकण्याचा अंदाज आहे. ठीक आहे, चला कमेंट घेऊया तुमच्या. अकोट भागामध्ये मित्रा आजही रात्री काही ठिकाणी पडेल आणि तुम्ही एक लक्षात घ्यावा, ही कंडिशन सर्व दूरची नाही आहे. अकोटमध्ये देखील पाणी होणार आहे. सकाळच्या वेळेला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ती मेसेज येतीलच. आणि बरेच जणांचे असे सुद्धा मेसेज आहेत की तुम्ही रोज लाईव्ह सांगत जाऊ नका. माझं काम आहे ते मी निरंतर करणार आहे. मला शेतकऱ्यांनी फोर्स केला आहे की तुम्ही रोज लाईव्हमध्ये अपडेट देत चला. आणि अजूनही पहा, तुम्ही 10 तारखेपासून जी तारीख मी सातत्यानं सांगतो त्या थंबनेलवरती सुद्धा 30 तारीख आहे, बदलली नाही. फक्त एवढं सांगतोय की ह्या हाय प्रेशरमुळे ह्या मराठवाड्यामध्ये 2 दिवस मागे पुढे होऊ शकतो. कारण की हाय प्रेशरमुळे वातावरणाचे जे काही दाब असतात ती मागे पुढे होतात. निव्वळ वंचित महाराष्ट्र हा 20 तारखेपर्यंत राहणार नाहीये, हे देखील तुम्हाला मी सातत्यानं सांगत आलेलो आहे आणि तुम्ही पाहताना सुद्धा. चंद्रपूरला देखील पाऊस होणार आहे मित्रा. चंद्रपूरच्या काही भागांमध्ये आगमन झालेलं आहे आणि सगळा जिल्हा तो कव्हर करायला टाइम घेईलच. नक्कीच आरबाग सर झाला, धन्यवाद. घनसंगीचं कोण म्हणत होतं, कोण पाऊस नाहीये. आता बघ, सगळा भाग तर सांगितलेलाच नाहीये. घनसंगीचा बराचसा भाग त्याने उत्तरेकडील कव्हर केलाय. भगवान पाचपुरीला देखील पाऊस झाला, धन्यवाद. सटकारा झाला म्हणतात पेंडवालता. होईल दादा, अजूनही काय वेळ गेली नाही. उद्या सुद्धा आपल्या घनसावंगी पट्ट्यात पाऊस आहे. जालन्यात उद्या सुद्धा पावसाचं आगमन आहेच आणि थोडं थोडं मराठवाड्याची परिस्थिती सुधारणार आहे. एवढी वंचित त्यामध्ये राहणार नाहीये. जय गुरुदेव इलेक्ट्रॉनिक्स सर, तुमच्या भागामध्ये जालना वाटूरच्या पाऊस कधी आहे म्हणतात. इमानदारीने सांगा, पाऊस तुमच्या परिसरात झाला नाही का? कारण की वाटूरचे फक्त 10-5 खेडे त्यांनी सोडलेले आहेत. मी तिथून आत्ताच आलेलो आहे. ज्ञानेश्वर रोडे सरांची कमेंट साहजिक आहे. पिकांची वाढ थांबली आहे आणि पिकांचा अवघड आहे. एवढंही अवघड परिस्थिती नाही मित्रा. जे काही हाय प्रेशर बनलेलं आहे ते कमकुवत होत जाणार आहे. एकंदरीत तुमच्याही अहिल्यादेवीनगरची परिस्थिती हलक्या किंवा मध्यम पावसावरती का होईना टिकून राहील. पण तुम्हाला कमीत कमी ह्या 2-3 दिवसाची वेटिंग मात्र करावीच लागणार आहे. 20 तारखेच्या आसपास महाराष्ट्रामध्ये पुन्हा रिमझिम पावसाची सरी कोसळत राहील, पण तोपर्यंत पाऊस थांबणार नाही आहे, हे देखील लक्षात घ्या. हे जे काही घडणार आहे, आता कालपासून काही ठिकाणी पडतोय, आज बऱ्याच ठिकाणी भाग घेतला आहे, उद्या सुद्धा त्याची पाऊस हा या दिवसात बंद राहणार नाही, हे मात्र नक्की आहे.
थोडा वेळ लागेल त्याला, पण तो बंद राहणार नाहीये. नक्कीच खूप पाऊस झाला म्हणतात अकोला, पातूर, यवतमाळ सुद्धा मित्र आज काही भाग आहेत. यवतमाळचे तुम्हाला जर तालुके सांगायचे झाले तर आज यवतमाळच्या पुसदचा पश्चिम भाग असेल, उमरखेडचा देखील भाग आहे आजच्या पावसाच्या राहावरती, पण पश्चिम, दक्षिण आणि पूर्व देखील गेले. आज उमरखेड तुमच्या भागामध्ये आहे. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये काही ठिकाणी पडेल. माजलगाव पट्ट्याच्या उत्तरेकडे जवळपास अंदाजे जर विचार केला, सेलू आणि माजलगावचा मधला जो काही भाग असेल, आष्टी वगैरे परिसर, इथेही पाऊस आज होणार आहे. रात्रीच्या वेळी सुद्धा सिस्टम चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते आहे. आता कृष्णा सरांची कमेंट आली आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याची 17-18 तारखेचा अंदाज सांगा, स्लॅब टाकायचा आहे. म्हणजे एवढा पाऊस तिथे चालू आहे असा अंदाज दिसतोय. 17-18ला हलका ते मध्यमच आहे, स्लॅबला तुमच्या अडचण नाही आहे. पण एक मात्र विनंती आहे, मला मेसेज करा, तुमचं लोकेशन टाका, तरच तिथला अंदाज त्या पद्धतीने देता येईल. नाशिक, नांदगाव आज पाऊस होईल मित्र. तुम्हाला विजा चमकतात तुमच्या उत्तरेकडील भागांमध्ये. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड संध्याकाळी सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे. एकंदरीत परिस्थिती मित्रांनो सुधारते आहे, एवढीही बिकट नाहीये. अजून या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जाईल. काळजी करू नका, अजूनही 2-3 दिवसात चांगली कंडिशन आहे. हा पाऊस बंद होत राहणार नाहीये आणि जेवढं ताणून सांगितलं जातंय तितकी बेकार कंडिशन नाहीये. मी तुम्हाला 22 तारखेच्याही अगोदर विचारणार आहे की कुठं कुठं पिकं जळायची आणि कुठं कुठे पिकं जळून गेलेत हे देखील फोटोज मी मागणार आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.